हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज केली वजडी. तर बऱ्याच जणांना खायला आवडते, पण बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की याचा वास येतो. तर यातला धुताना काय करायचं, थोडंसं ज्वारीचं पीठ त्याला छान चोळून गरम पाण्याने जरा 2 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं. गरम पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर परत थंड पाण्याने एकदा धुवायचं, म्हणजे अजिबात त्याचा वास येत नाही. अशा पद्धतीने जर स्वच्छ धुतलं तुम्ही तर याचा अजिबात वास येणार नाही. आता हे स्वच्छ धुवून डायरेक्ट कुकरमध्ये टाकायचं. कुकरमध्ये टाकून पाणी जास्तच टाकायचं नाही आपल्याला, कारण त्याचं पाणी बाहेर येऊ शकतं. कारण याचं मी म्हणजे सुक्कं करणार आहे. तर त्याच्या लेवलला पाणी होईल, म्हणजे 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ आणि हळद. याच्यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो पण टाकू शकता. मीडियम हीटवर याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता सुक्क्यासाठी लागणारा मसाला: कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि टोमॅटो. 2 ते 3 कांदे घेतलेत, 2 टोमॅटो घेतलेत. हे छान बारीक पातळ कापून घ्यायचे. आता इथं थोड्याशा तेलात तव्यामध्ये खोबरं आणि तीळ भाजून घ्यायचं. थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर एका छोट्या डिशमध्ये ते बाजूला काढून थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवूया. आता त्याच तव्यामध्ये थोडंसं अर्धा पळी म्हणजे अर्धा चमचा तेल टाकून कांदा छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांद्याबरोबरच टोमॅटो टाकून भाजून घ्यायचा. टोमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचे. आता आपण भाजलेला मसाला पूर्णपणे थंड झाला की हा सगळा ओला मसाला आणि म्हणजेच हिरवा मसाला आणि हे सगळं एकत्र बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची. त्याच्यामध्ये पुदिना पण टाकलेला आहे. पुदिना पण याची टेस्ट मसाल्याची छान लागते. तर इथं मसाला तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आणि याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं. चवीप्रमाणे मीठ टाकून छान मसाल्यामध्ये वजडी जी आहे शिजलेली ती 1-2 मिनटं परतून घ्यायची. मसाला टाकून परततानाचा व्हिडिओ स्किप झाला आहे, त्याच्यामुळं डायरेक्ट दाखवला. याच्यानंतर आता मसाल्यात परतल्यानंतर याच्यावर कसुरी मेथी किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकून तुम्ही 5 ते 10 मिनटं याला वाफ देऊन घेऊ शकता. तुम्ही बघू शकता इथं मस्त चमचमीत आपली वजडी शिजलेली आहे. तर नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. आणि धुताना पण तशी मी सांगितल्याप्रमाणे धुतली तर अजिबात त्याचा वास येत नाही. तर नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.